नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण. आज भाग दुसरा. आमच्या अंगणातलं प्रत्येक झाड माझ्या तांबड्या आजीचं लाडकं मूल होतं. एखाद्या मायेच्या आईप्रमाणे ती आपल्या सगळ्या झाडांची काळजी घेत असे. भल्या पहाटे खवल्याच्या विहिरीवरनं कळशा कळशा पाणी काढून ते झाडांना ओतताना माझ्या तांबड्या आजीला दमलेली असं मी कधीच पाहिलेलं नव्हतं. माझ्या तांबड्या आजीला आम्ही कोणी विनाकारण एखाद्या झाडावरची फुलं, पानं किंवा फळं तोडली की राग यायचा आमचा. त्यावेळी ती आम्हा पोरांना जवळ घेऊन सांगायची की बाळांनो, प्रत्येक झाडाला जीव असतो. त्यामुळे झाड भरलं की त्यामुळे घर भरतं. झाडांची फळं, फुलं, पानं तिची मुलं असतात. अरे त्यांना विनाकारण दुखवू नये रे. माझ्या तांबड्या आजीचं हे म्हणणं अक्षरशः खरं होतं. ज्या घराभोवती झाडं रुजतात, वाढतात, फुलतात, त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. माझी सुंदर तांबडी आजी झाडांशी बोलायची. झाडं देखील तिच्याशी बोलत. झाडांवरची फुलं फळं तर ती फार नाजूकपणे काढायची. झाडांवरच्या पक्ष्यांची किलबिल तिला समजत असे. तिची झाडं पाणी पिऊन पिऊन तृप्त झाली की कितीतरी वेळ तांबडी आजी त्या तृप्त झाडांकडे पाहत उभी असे. त्यावेळी मी अनुभवलं होतं. ती माझ्या तांबड्या आजीची झाडं आनंदानं सळसळत तिला आपली तृप्ती सांगतायत. खूप वेळानं नंतर आजी माझ्याकडे बघून म्हणायची, कमले, झाडांची पोटं भरली गो. चला आता आपली पोटपूजा करू. अशा या आमच्या मोठ्या आजोबांच्या सारवलेल्या अंगणानंतर आजोबांचं पपनीसाचं झाड ओलांडलं की लगेच आमची लांब लचक ओसरी लागायची. या लांब ओसरीच्या दोन्ही बाजूंच्या टोकाला आजोबांनी स्वतः लाल माती थापून थापून चांगली लांब रुंद अशी लाल मातीची लाल बाकं तयार केली होती बसण्यासाठी. या ओसरीच्या वर आजोबांनी नारळाच्या झावळ्या एकमेकींना घट्ट सुबक विणीनं विणून वर घातलेल्या होत्या. या झावळ्यांची वीण इतकी घट्ट होती की तिथून एक पावसाचा थेंब ओसरीच्या जमिनीवर गळून जिरेल तर शपथ. आमच्या आजोळी चुकून कधी एखाद्या पाहुण्याला तांबड्या आजीच्या घरी मुक्कामाला राहायला लागलं तर तो रात्री ह्याच ओसरीवरच्या बाकावर झोपून खर्राटे भरत असे आणि झुंजूमुंजू झाल्यावर आजी आजोबांचा निरोपसुद्धा न घेता पहाटेच निघून जात असे. पावसाळ्यात आजोबा या लांब ओसरीच्या दोन्ही बाजूला नारळाच्याच झावळ्या गच्च बांधून आडोसा करत. या ओसरीवरच्या लाल मातीच्या बाकावर बसलं की झावळ्याच्या फटीतून आजीला बाजूच्या घरातल्या हालचाली स्पष्टपणे दिसत. माझी आजी जरा कधी शेजारच्या घरातनं तिला काही गडबड ऐकू आली की आपलं हातातलं काम बाजूला टाकून या बालकावावर म्हणजे बाकावर येऊन अगदी पाय लांब करून तपकीर नाकात कोंबता कोंबता झावळ्याच्या त्या खिडकीला डोळा लावून शेजारच्या घरातल्या भानगडीचा बरोबर मागोवा घेत असे. आता भानगडी म्हणजे काय तर आपल्या शेजारणीनं काय नुसते आणलं, नुसतं म्हणजे मासळी बरं का. राधाच्या नवऱ्यानं सकाळी सकाळी 4 ग्लास ताडी ठोकली किंवा शेजारच्या घरी कुठला पाहुणा किती दिवस राहायला आलाय, हे सगळं तांबड्या आजीला या बालकावावर बसून कळायचं. अशा या लांब ओसरीवर आजोबांच्या आणि आमच्या वाहना, आमची दप्तरं, फळांच्या टोपल्या, लांब शिडी असं काही बाई ठेवलेलं होतं. ह्या ओसरीनंतर लगेच आमचा दिवाणखाना लागायचा. आमचा दिवाणखाना चांगलाच लांबरुंद असा होता. दिवाणखान्यात माझ्या पणजोबांच्या वेळच्या सागवानी लाकडाच्या चांगल्या 6 मोठ्या आराम खुर्च्या होत्या. आराम खुर्च्यांवर पाय लांब करून कधीही मस्तपैकी झोप काढता येत असे. या दिवाणखान्याच्या समोरच्या भिंतीवर एक फार जुनी अंबाबाईची सिंहावर बसलेली तसबीर होती आणि त्या तसबिरीच्या दोन्ही बाजूला अनेक देवदेवतांच्या तसबिरींनी ती संपूर्ण भिंत भरून गेलेली होती. आणि ही तसबिरींची प्रसिद्ध भिंतच माझ्या आजोबा आजीचं देवघर होतं. पण या देवघरात एक गंमत होती. फार वर्षांपूर्वी माझ्या आजोबांना पोस्ट ऑफिसातनं एक
पावडरची जाहिरात करणाऱ्या बाईचं कॅलेंडर फुकट मिळालेलं होतं. ते फार जुनं कॅलेंडर 10 वर्षामागची 7 तारीख दाखवत त्या सगळ्या देवांच्या बाजूला उभं होतं. कधीतरी सणावारी आजोबा आजी देवपूजा करताना त्या सर्व देवांबरोबर त्या कॅलेंडरमधल्या बाईला सुद्धा हळद कुंकू लावत. त्या हळद कुंकवानं त्या बाईचं तोंड इतकं भरून गेलं होतं की बिचारीच्या तोंडावर आता पावडर लावायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नव्हती. आमचा अनिल दादा कधी आजीला म्हणायचा, आजी ते देवामधलं कॅलेंडर काढून टाक. त्यावेळी आजी गंभीरपणे त्याला म्हणायची, नको रे पुता, त्यांना हे कॅलेंडर फुकट मिळालंय आणि फुकट मिळालेली कुठलीही वस्तू टाकायची नसते, हा माझ्या तांबड्या आजीचा सिद्धांत होता. या आमच्या देवाच्या भिंतीखालीच एक जुनं अस्सल सागवानी लाकडाचं नक्षीकाम केलेलं एक लांब टेबल खास माझ्या आजीच्या मर्जीतलं होतं. या दिवाणखान्यातल्या टेबलावर घरातल्या निरुपयोगी अशा अनेक वस्तू भरलेल्या होत्या. त्यात आजोबांची मोडकी छत्री, गंजलेले खिळे, हातोडी, नारळ फोडायचा कोयता, मासे पकडायचे गळ, सुंभाचा तराजू, एक तुटलेला अडकित्ता, साप मारायचा लोखंडी भाला, खलबत्ता, आजीच्या केसातले आकडे, ओवा काढायची बारीक फणी, आजीच्या कधी काळी घेतलेल्या चपला, हे सगळं माती मसण त्या टेबलावर गच्च भरलेलं होतं. आणि ते कमी म्हणून आजी दररोज त्या टेबलावर काही ना काही वस्तू ठेवतच होती. मला आणि अनिल दादाला त्या अडगळीचं टेबल आणि ते सुद्धा अगदी दिवाणखान्याच्या समोर ठेवलेलं मुळीच आवडायचं नाही. आता दिवाणखान्यात कोणी असं टेबल ठेवतं का? पण तांबड्या आजीला हे सांगणार कोण? त्यात तिला आपण ठेवलेल्या कुठल्याही वस्तूला कोणी हात लावलेला अजिबात खपायचं नाही. त्यामुळे ती घरातल्या कोणाला त्या टेबलावरच्या वस्तूला हात सुद्धा लावू द्यायची नाही आणि वरून म्हणायची, गंजलेली वस्तू हाताला लागली तर धनुर्वात होतो. पण एकदा मी आजीला म्हणाले, आजी ह्या तुझ्या टेबलावर फक्त एक फुलदाणी ठेव, हे टेबल तू मोकळं कर जरा, मग बघ ते दिवाणखान्यात किती शोभून दिसेल. त्यावेळी माझी तांबडी आजी नाकात तपकीर कोंबत कोंबत म्हणाली, अगं कमले, तुला कळायचं नाही. पोरी, अगं इथे ठेवलेल्या ह्या वस्तूंना पाहिजे तेव्हा हाताशी मिळतात. बघ, काल तुला सोई दोरा पाहिजे होता, तो मिळाला का नाही इथे पटकन? नाही तर पाहिजे तेव्हा कधी कुठली वस्तू हाताशी मिळत नाही आणि मग घरभर शोधत बसायला लागतं ग. तांबड्या आजीच्या त्या पटकन हाताशी मिळणाऱ्या वस्तूंवर इतका धुरळा बसलेला होता, तरी सुद्धा आजी कधी त्या टेबलावरनं झाडू फिरवेल तर शपथ. तांबडी आजी त्या आपल्या धुळीनं भरलेल्या टेबलावर खुश होती आणि आमचे आजोबा आपल्या तांबडीच्या कुठल्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नसत. त्यामुळे देवाजवळचं ते बाईचं कॅलेंडर आणि दिवाणखान्याच्या मधोमध असलेलं ते तांबड्या आजीचं अडगळीनं भरलेलं टेबल वर्षानुवर्ष तसंच पडू नये. या आमच्या दिवाणखान्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला 3-3 खोल्या होत्या. या खोल्यांच्या उजव्या खोल्यांमधनं एक लहानसा लाकडी जिना वर जात होता आणि त्या जिन्यावर तांबड्या आजीच्या घराचा वरचा माळा होता. आता आमच्या या वरच्या माळ्याची सुद्धा एक आगळी वेगळी गंमत होती. आता आमच्या इतर कुमठेकरांच्या सर्व घरातल्या अडगळीचं सामान वर माळ्यावर भरलेलं असायचं. एखादी घरकारीण जर मोठ्या कुल्ल्याची असेल तर घरातलं मिसरूड फुटलेलं पोर तिला त्या माळ्यावर ठेवलेली सुक्या बांगड्याच्या पाऱ्याची किंवा लोणच्याची बरणी काढून द्यायचं. परंतु आमच्या तांबड्या आजीच्या माळावर मात्र आजोबांनी छान सुबक अशी एक बसक्या छताची लहानशी खोली बनवलेली होती. या खोलीच्या समोरच्या चिमुकल्या खिडकीतनं समोरची संपूर्ण फळबाग आणि घरासमोरचा रस्ता सुद्धा दिसायचा. या खोलीला आजोबांनी एका लहानशा फळकुट्याचं दार सुद्धा लावलेलं होतं. या खोलीत तांबडी आजी लोणच्या मुरंब्याच्या बरण्या, शिरक्याच्या बाटल्या, सुक्या बांगड्याच्या पाऱ्याची बरणी हे एका बाजूला नीट मांडून ठेवायची. तसंच या खोलीत एक पाण्याचा माठ आणि एक सतरंजी कायम अंतरलेली होती. या खोलीची ती खिडकी बंद केली ना की मग मात्र तिथे काळोख साचायचा आणि मग आम्हा पोरांना त्या बसक्या खोलीची भीती वाटायची. या खोलीच्या शेजारी मात्र आमचा सर्वसाधारण कुमठेकरांचा असतो तसा माळा होता.
आणि देवा, त्या तांबड्या आजीनं त्यात एवढी अडगळ ठासून भरली होती की तिथे रात्री होणारी उंदराची लुडबुडसुद्धा आम्हाला भीतीदायक वाटायची. माझी तांबडी आजी चेष्टेनं त्या माळ्याला देवचाराचा माळा असं म्हणायची आणि पुढे नंतर तेच नाव त्या माळ्याला पडलं. पण मी पाहिलं होतं, पुष्कळ वेळा तांबडी आजी त्या देवचाराच्या माळ्यावर एकटीच जाऊन यायची. त्यावेळी मी तिला त्याबद्दल विचारलं तर ती मला म्हणायची, "अगो कमल, मी वर देवचाराला भेटायला गेले होते. तुला भेटायचंय का?" आणि मी घाबरून नाही नाही म्हणून मान हलवताना माझं तांबड्या आजीच्या हातातल्या उंदीर मारायच्या विषयाच्या पुडीकडे लक्षच जायचं नाही. पुढे एकदा या माळ्याच्या लाकडी जिन्याला वाळवी लागली आणि एकदा तो जिना आजोबा चढत असताना मोडून पाडला. आणि नंतर आजीने पुन्हा जिना बसवायचा खर्च लक्षात घेऊन तो मोडका जिना उचलून सरळ चुलीचं जळण म्हणून वापरला. आणि नंतर वरच्या माळ्याला जिना लावायचं तसंच राहून गेलं. आता तांबड्या आजीला वरच्या माळ्यावर जायचं असलं की फळांची शिडी म्हणजे बागेतली फळं काढायची शिडी वापरायला लागायची. माळावरचं आजीला काही हवं असलं की माळ्याला लावा फळांची शिडी. आता ही फळांची शिडी काढून ओसरीवर ठेवली की मग आमचा आणि त्या माळ्याचा काही संबंध राहत नसे. पुढे या फळाच्या शिडीमुळे आमच्या देवचाराच्या माळ्याला जिना करायचं तसं राहून गेलं ना, ते अगदी आजपर्यंत. आमच्या खालच्या आणि डाव्या खोल्यांना प्रत्येकी 2 याप्रमाणे मोठ्या खिडक्या होत्या. या 6 खोल्यांच्या 12 मोठ्या खिडक्यातनं समुद्राचा थंड वारा अहोरात्र घोंगावत राहायचा. पण त्यामुळे देवापुढे समय म्हणून टिकायची नाही. म्हणून कधी देवाचं काही करायचं असलं की तांबडी आजी सरळ कंदील पेटवून अंबाबाईच्या पुढे ठेवायची आणि म्हणायची, "अंबाबाई, हा कंदीलच पणती किंवा समय काहीही समजून तू माझ्या घरादारावर तुझा आशीर्वाद घाल." माझे आजोबा आपल्या तांबडीच्या या कल्पकतेवर विलक्षण खुश असायचे आणि कंदिलाच्या त्या प्रकाशात आपल्या सौंदर्यवान पत्नीला ते कौतुकानं न्याहाळायचे. तांबड्या आजीच्या या 6ही खोल्यात एक मोठा पलंग ठेवला होता आणि प्रत्येक खोल्यात भिंतीची कपाटं होती आणि प्रत्येक भिंतींना खुंट्या मारलेल्या होत्या. या 6ही खोल्यांच्या भिंतीवर एखादी देवाची तसबीर किंवा एखादं कॅलेंडर असं काहीही अडकवलेलं नव्हतं. आणि तांबडी आजी त्या अडकवणार तरी कसं ना? अहो, वाऱ्यानं तर ते टिकायला तर हवं. या 6ही खोल्या चांगल्या सागवानी लाकडाच्या मोठ्या फळ्या ठोकल्या होत्या. त्यामुळे आजीच्या घरात कुठलीही वस्तू कुठल्याही खोलीच्या फळीवर मिळायची. एखाद्या वेळी तिच्या त्याबद्दल आजोबांनी काही विचारलं तर तांबडी आजी सरळ कमरेवर हात ठेवून म्हणायची, "अहो, तुमची वस्तू घरातच मिळाली ना? का घराबाहेर का मसणवटीत मिळाली? नाही ना? मग झालं." अहो, वस्तू कुठे मिळाली हे महत्त्वाचं नाही आहे, तर ती वस्तू मिळाली हे महत्त्वाचं आहे. कळलं ना? आणि आपल्या तांबडीचा हा युक्तिवाद आजोबांना एकदम पटायचा आणि आजोबा गप्प राहायचे. या उजव्या डाव्या खोल्या सोडल्या आणि दिवाणखाना ओलांडला की लगेच तांबड्या आजीच्या घराचा खूप उंच उंबरठा लागत असे. या उंच उंबरठ्यावर पितळेच्या पट्ट्या मारलेल्या होत्या. या पट्ट्यांबाबत आम्ही पोरं आजीला काही बाई विचारायचो आणि आमची हजरजबाबी तांबडी आजी गंभीरपणे म्हणायची, "अगं आणल्या आणि कमले, या उंबरठ्यात तुमच्या पणजोबांनी मोठा सोन्याचा हंडा पुरलाय आणि तो कोणी काढू नये म्हणून या पितळेच्या पट्ट्या त्याच्यावर मारून ठेवल्या आहेत." आणि मी एवढीशी तिला म्हणायचे, "चल की आजी, आपण तो सोन्याचा हंडा काढू." आणि माझा गालगुच्चा घेत तांबडी आजी हसत हसत मला म्हणायची, "अगो, तुझ्या लग्नाला तो हंडा ठेवलाय मी. हां, चल आता जेवायला." असा हा आमच्या पणजोबांनी सोन्याचा हंडा पुरवलेल्या आमच्या पट्ट्याचा उंबरठा ओलांडला की चांगल्या 5 पायऱ्या उतरल्यावर एकदम भप्प करून तांबड्या आजीच्या माझघरात पाऊल पाडायचं. तसं आमच्या कुमठ्यातली सगळी कुमठेकरांची माझघरं भूताची. माझ्या तांबड्या आजीचं देखील खोल खोल उंदराच्या बेळासारखं असलेलं उबदार माझघर भूताचं होतं. आमची लहानगी छाया कधी आजीचं लुगडं धरून मोठ्या डोळ्यांनी तिला विचारायची, "आजे, आजे, माझघरातच भूतं का असतात ग?" आणि तांबडी आजी घाबरलेला छायाला उचलून कडेवर घेत म्हणायची, "अगं छाया, घरातलं सगळ्यात महत्त्वाचं असं ठिकाण माझघर.
अगं, ज्या घरात शीताचा आणि आमटीचा वास असतो ना, ते खरं लक्ष्मीचं घर, नाहीतर ती मसणवटीचं. आता घरातली भूतं माझघरात असतात, कारण माझघरात त्यांना गिळायला मिळतं ना. म्हणून ती जेवणाचा वास घेत माझघरात बसतात. आमच्या तांबडे आजीचं हे बोलणं मात्र अक्षरशः खरं होतं. कारण खूपदा आम्ही मला दे, मला दे असं कुणीतरी म्हटलेलं ऐकलं होतं. आमच्या तांबड्या आजीचं माझघर अगदी तिच्यासारखं आगळं वेगळं होतं. तिच्या माझघरात सदानकदा मिट्ट काळोख भरलेला असायचा. समुद्राच्या सतत घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे तांबड्या आजीच्या माझघराला एक सुद्धा खिडकी केलेली नव्हती. फक्त माझघराच्या वरच्या छतावरती ती 2 कौलं चुलीतला धूर जाण्यासाठी काढून ठेवलेली होती. ती 2 कौलं चुलीच्या इतक्या सरळ रेषेत काढली होती की जर समजा आजीच्या कढीच्या मडक्यात वरनं एखादा साप पडला असता तर तो बरोबर त्या कढीच्या मडक्यात पडून त्या माशेच्या तुकड्याबरोबर शिजून वर आला असता. मात्र आमच्या तांबड्या आजीच्या काळोख्या माझघरात जेव्हा तिच्या मातीच्या ओट्यावरच्या 2 मोठ्या चुली दगदगायला लागायच्या, तेव्हा तेवढ्या वेळापुरतं आजीचं ते अंधारलेलं माझघर उजेडानं अगदी उजळून निघत असे. नाहीतर तांबड्या आजीला सदानकदा एक लहान चिमणी ओट्यावर ठेवायला लागायची. घरात येणाऱ्या सततच्या वाऱ्यामुळे माझ्या तांबड्या आजीचं माझघर जरा वेगळ्या पद्धतीने बांधलेलं होतं. चुलीच्या समोर अगदी थोडंसं अंतर ठेवून 2 बुटक्या मातीच्या भिंती बांधलेल्या होत्या. त्यावर तांबड्या आजीनं पाण्याचे हांडे आणि कसले कसले डबे दाटीवाटीनं ठेवलेले होते. हे 2 हांडे आणि डबे ठेवलेल्या भिंतीच्या मधून चुलीपुढे उभं राहून माझी तांबडी आजी स्वयंपाक करायची. त्यावेळी कधी वरच्या कौल काढलेल्या मोकळ्या जागेतून एखादा उन्हाचा कवडसा आत आजीच्या माझघरात डोकावून बघायचा आणि चुलीतला धूर त्याला पटकन गिळून टाकायचा. माझ्या तांबड्या आजीच्या माझघराला उजव्या आणि डाव्या हाताला मोठी भिंतीची फडताळं होती. त्या फडताळात तांबड्या आजीनं जड पितळीची ताटं, मोठी टोपं, डबे, पेले, चमचे सगळं काही इतकं गच्च भरून ठेवलं होतं की कुठे काय ठेवलंय हे फक्त आजीच सांगू शकत असे. फक्त मिठाची बरणी मात्र चुलीजवळ चुलीच्या उभेत बसलेली असायची. तांबड्या आजीच्या उजव्या फडताळात एक गंमत होती. त्या फडताळात अनेक पितळेचे लहान मोठे डबे तांबड्या आजीने एकावर एक मांडून ठेवले होते. त्या सगळ्या डब्यांच्या गर्दीत एक खूप जुनी 10 तोंड असलेल्या रावणाची पितळेची मूर्ती त्या फडताळात अगदी वर एका चपट्या डब्यावर ठेवलेली होती. आजी आपल्या लहानपणी एकदा कुठे यल्लम्माच्या जत्रेला गेली होती. त्यावेळी हा पितळेचा रावण तिला मिळाला होता. तो अगदी आजपर्यंत तिच्याबरोबर होता. त्या भांड्यांच्या गर्दीत तो 10 तोंडांचा रावण अगदी कसा तरी दिसायचा. मी कधी तिला विचारायचे की आजी, तो रावण तू चुलीजवळ का ठेवतेस? तांबडे आजी म्हणायची, कमले, अगं माझी माशाची कढी चुलीवर रटरटायला लागली ना की इथली भूतं मला दे मला दे म्हणून बोंबलायला लागतात. त्यावेळी मी त्यांना म्हणते की जा त्या रावणाच्या तोंडातलं खा आणि नंतर ती भूतं गप्प बसतात. बघा, भूतापासून सुटका मिळायला किती सोपा मार्ग माझ्या तांबड्या आजीने काढला होता. परंतु बिचाऱ्या लंकापतीला मात्र अहोरात्र आपली 10 तोंड घेऊन आजीच्या कढीची भूतापासनं राखण करायला लागत होती. मला त्यावेळी वाटायचं की कुठे हा लंकेचा लंकापती रावण आणि कुठे हे आमच्या आजीचं काळोखं माझघर. असतं असं एकेकाचं फुटकं नशीब. तांबड्या आजीच्या माझघराच्या डाव्या हाताच्या भिंतीच्या मागे अगदी भिंतीला लागून आजीची खवल्याची विहीर होती. पण जर समजा एखाद्या वेळी काही कारणास्तव आजीची ती भिंत कोसळली असती तर आजीची त्या डाव्या फडताळातली सगळी भांडी कुंडी त्या खवल्याच्या विहिरीतच पडली असती. माझ्या तांबड्या आजीच्या माझघराचा तो एक भिंतीचा आडोसा तांबड्या आजीच्या माझघराला त्या खवल्याच्या विहिरीपासून जरा दूर सरकवून ठेवत होता. पण समजा ती भिंत कोसळली तर ती खवल्याची विहीर मात्र तांबड्या आजीच्या एकदम चुलीजवळ आली असती. खवल्याच्या या इतक्या जवळच्या विहिरीमुळे तांबड्या आजीच्या माझघरातल्या सगळ्या भिंतींना तिन्ही त्रिकाळ ओल असायची.
या भिंतीच्या ओलसरपणामुळे तांबड्या आजीचं माझघर कुठल्याही ऋतूत अगदी बर्फासारखं थंड राहायचं. तरी देखील त्या थंड काळोख्या माझघरात ती धगधगत्या चुलीपासून मिळणारी ऊब मात्र आमच्या मनाला, शरीराला फार सुखावायची. पण तिथे सुद्धा मला आणि छायाला सतत थंडीने आमची नाकं ओढत राहायला लागायचं. पावसाळ्यात तर तांबड्या आजीचं माझघर काळोख्यानं आणि ओलाव्यानं तसंच भणभणणाऱ्या थंड वाऱ्यानं इतकं भरून जायचं की त्यावेळी तांबडी आजी आपल्या रावणाला उभेसाठी म्हणून गरम कपड्यात गुंडाळून त्याच्या पुढ्यात काजूची दारू ठेवायची. मला अजून आठवतंय, पावसाळ्याच्या त्या थंड वातावरणात जेव्हा तांबड्या आजीच्या चुलीवर रटरटणाऱ्या त्या चिंबोऱ्याच्या कढीचा आणि उकड्या तांदळाच्या भाताचा वास सुटायचा ना, तेव्हा आमच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि भूतापासून हे सगळं जेवण सांभाळण्यासाठी आजीच्या रावणाची धांदल उडायची. आजीच्या माझघराच्या मागे बाजूला एक लहानसं दार होतं. त्या दारातनं बाहेर पाऊल टाकलं की आमच्या तांबड्या आजीचं फुलाचं अंगण लागायचं. या दाराजवळ आजीचा मसाला वाटायचा मोठा रगडा ठेवला होता आणि पुढे आजीची सुंदर फुलबाग होती. आमच्या तांबड्या आजीनं आपलं मागचं अंगण तरतरीच्या फुलझाडांनी भरून टाकलेलं होतं. त्या तिच्या फुलझाडांवर अनेक रंगीबेरंगी फुलपाखरं पर्यांसारखी उडायची आणि त्या फुलपऱ्यांना पकडण्यासाठी माझी आणि छायाची धावपळ उडायची. इथे वाऱ्याच्या लहरी पानापानावरनं फुलाफुलांवरनं नाचत असत. त्यामुळे बया पक्षाच्या घराप्रमाणे माझ्या तांबड्या आजीचं घर सदैव वाऱ्यानं, फुलाफळाच्या सुगंधानं सारखं हिंदळत राही. कुमठेकर म्हणत, मारुतीचं घर नंदनवनासारखं सुंदर आहे, थंड आहे आणि आल्हाददायक आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचं सारवलेलं अंगण ही कादंबरी. आज या कादंबरीचा दुसरा भाग आपण ऐकलात. तिसरा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.